नाही शादी सेम दिसत नाही दोघं बरोबर ना हे देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी मिलिंद सुरेश पाटील यांचं देखील मनपूर्वक स्वागत। शरद चांदे साहेब आमचे या ठिकाणी मानतो शिबिरात भाग घेण्यासाठी त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। रक्तदान शिबिरमध्ये राहुल पावशे आलेले आहेत आमचे खड़ा रहना जब मैं तो हो भाई है ना हमारी रामन जी आओ ना फोटो टी शर्ट दे ना फोटो टी शर्ट नगरचं झालंय ना तर ते त्याच्या ह्याच्यानं नाही झालंय पण आता काय की चला तो ड्रायव्हर आहे ना तो चोर असं ठरवला जातो सगळ्याच वेळात नसतो। हो सर नक्की चहा नाश्ता दे 1000 बसतो काढून तुला मानतो मी लेडी माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन प्रित्यर्थ आमचे हरहुन्नरी शाखा प्रमुख अविनाशजी शेवाळे रक्तदान शिबिर ठेवलंय। तर बघायला गेलं तर वर्षाचे 12 महिने त्यांचे कार्यक्रम सुरूच असतात। एक धडाधडीचा कार्यकर्ता धडाधडीचा शाखा प्रमुख एक समाजसेवक म्हणून सर्व गटांना सर्व पक्षीयांना धरून काम करायची पद्धत आहे त्यांची। आणि आज त्यांनी मला कालच रात्री त्यांनी फोन केला की असंच आहे मला आपल्याला यायचंय म्हटलं मी येणार म्हटलं। कारण अविनाशचे कार्यक्रम सगळे असतात एक चांगले सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सगळ्या गोष्टींना धरून कार्यक्रम असतात। त्यात नुसतं राजकारण नसतं समाजोपयोगी कामच असतात ती। त्यामुळे अशा कार्यकर्त्याला अशा पदाधिकाऱ्याला पाठबळ देणं हे आमच्या मी तर माझं कर्तव्य समजतो। त्यामुळे अशा प्रत्येक कार्यात जेव्हा संघटनेच्या प्रत्येक कामामध्ये जिथे मला बोलवणं येतं तिथेच मी पोचायचं काम करतो। आणि काय करायचं असतं त्यांना फक्त एक शुभेच्छा द्यायच्या असतात एक त्यांची ताकद वाढवायची असते। आणि शिवसेना म्हटलं की जवळजवळ 100% समाजकारण आम्हाला बाळासाहेबांनी मंत्र दिला होता की 70% समाजकारण बाकीचं राजकारण। पण आम्ही जवळजवळ आताची सध्याची पिढी आहे 100% समाजकारण करत असते। कालच निवडणुका संपल्यात आम्ही बघत नाही की निर्णय काय लागलाय आमच्या बाजूनी लागलाय की विरोधात लागलाय। एक काम करायचं ध्येय जे घेतलंय त्या ध्येयाप्रमाणे पछाडलेली सगळे त्यांचे सर्वच पदाधिकारी आणि त्या आजच्या दिवशी मी त्यांना खरं म्हणजे शुभेच्छा देईन। साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठी त्यांना शुभेच्छा त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना आजच्या चांगल्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो। गेल्या अनेक वर्षापासून विश्व हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून आम्ही अनेक जनहिताची कामं आणि जे उपक्रम आहेत ते राबवत असतो। त्यातलाच एक भाग म्हणून आजचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 146 च्या वतीने सर्व महिला पुरुष पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसेनेवर नितांत प्रेम करणारे शिवसैनिक यांच्या माध्यमातून
हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करतो. सध्याचं वातावरण वेगळं, तुम्हाला माहित असेल कोरोनाच्या काळामध्ये 3 वर्षापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी फक्त आणि फक्त जनतेचा जीव कसा वाचेल ते अनुषंगाने कार्य केलेलं आहे. राजकारण कधी काय केलेलं नाही आणि अनेक नागरिकांचा जीव वाचवला. त्याच्यामध्ये तोक्ते वादळ आलं, त्याच्यानंतर ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे बेड मिळत नव्हते, असे अनेक ते आणि त्यातला रक्ताचा तुटवडा मुंबईमध्ये जो आत्मघातकी हल्ला झाला 26/11चा त्यावेळेला रक्ताचा तुटवडा भासत होता आणि सर्व शाखांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. तेव्हा परेल केम हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांनी सांगितलं पक्षप्रमुखांना, उद्धवसाहेब तुमच्या शिवसैनिकांना सांगा की आता रक्तदान करू नका, भरपूर साठा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तरी पण शिवसैनिकांनी ऐकलं नाही आणि त्याचाच अनुभाग म्हणून एक त्यावेळेला पक्षप्रमुखांनी आवाहन केलं होतं, माझे कुटुंब माझी जबाबदारी. त्याच्यानंतर होय मी जबाबदार आणि त्याच्यानंतर होय आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक. आणि त्याच्यानंतर मग हे जे राजकारण झालं, सर्व आपापली घरं भरून निघून गेले. त्याच्यानंतर अनेक आघात शिवसेनेवर झाले, पण शिवसैनिक कुठेही कमी पडला नाही. त्यातलाच एक भाग म्हणून आमचे माजी नगरसेवक असतील, माजी बेस समिती अध्यक्ष अनिलजी पाटणकर हे घाटले गावामध्ये ज्या पद्धतीने काम करतात, आमचे विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे असतील, आमचे माजी विभाग प्रमुख आणि उपनेते भाऊ कोरगावकर असतील आणि आमचे शरद भाऊ आचार्य माजी महापौर शिवसेनेचे नेते आणि त्यांचे सुपुत्र सुबोधसाहेब आचार्य यांच्या सर्वांच्या बरोबरीने यांच्या सूचनेनुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनाच्या माध्यमातून करत असतो. त्याचा एक भाग आहे. आता सर्व ठिकाणी आज रविवार आहे, क्रिकेटच्या मॅच असतात, तरुण मंडळी क्रिकेट खेळायला जातात, पण आम्ही त्यांना विनंती केली आहे 12-12:30च्या नंतर या ठिकाणी येतील. आमच्या शाखेच्या माध्यमातून असेच उपक्रम या ठिकाणी जनहिताचे आम्ही राबवत राहू. आई जरीमरी गावदेवीकडे प्रार्थना करतो त्यातनं आम्हाला यश मिळू दे आणि बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कॅम्प यासाठी ठेवलेला आहे की आज मुंबईमध्ये रक्ताचा खूप तुटवडा आहे आणि रक्ताचा तुटवडा असल्यामुळे अविनाश शेवाळेला जसं कळतं की मुंबईत रक्ताचा तुटवडा आहे, ऑलरेडी ते पहिल्यापासून त्यांचं रक्तदान शिबिर हे घेतच असतात ते. आणि शताब्दीमध्ये पल्लवी फाउंडेशनमध्ये ते अनेकांना मदत करतात. पल्लवी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना रात्री ज्यांचा पण कॉल आला की अविनाश आम्हाला रक्ताची गरज आहे, त्या शाखा प्रमुख या विभागाचे आणि रात्रंदिवस लोकांसाठी धडपडणारे शाखा प्रमुख अशा त्यांचं नाव आहे. तर कोणाचाही त्यांना कॉल आला रक्त पाहिजे आम्हाला, तर ते डायरेक्ट पल्लवी फाउंडेशनशी संपर्क साधतात. तिथे भीमराव साहेब आहेत, त्यांच्याशी त्यांचा संबंध असल्यामुळे त्यांना ते फोनच्या माध्यमातून बोलतात साहेब आपल्याकडे रक्त ह्याचं आहे का ग्रुपचं. मग ते पण म्हणतात मी उपलब्ध बघतो आणि प्रयत्न करतो त्या रक्ताचं कसं काय होईल आपण त्या पेशंटला हे करू, रक्त देऊ. आणि त्या माध्यमातून अविनाशनी अनेक लोकांना रक्त हे दिलेलं आहे, म्हणजे उपलब्ध करून दिलं आहे आणि पेशंटला आपण वाचवलेलं आहे त्या माध्यमातून. त्यांनी असे अनेक ठिकाणी झालेत. आज रक्ताची अतोनात गरज आहे, मुंबईला ह्या रक्ताची गरज आहे आणि हे शिवसेनाच कार्यक्रम करते. इतर लोकांनी पण असे कार्यक्रम राबवायला पाहिजेत, कारण रक्ताची गरज असल्यामुळे अनेक पेशंटला रक्त मिळत नाहीये. तर पल्लवी फाउंडेशन यासाठी पुढाकार घेते आणि असे कार्यक्रम ते राबवत आहे. प्रत्येक शाखा प्रमुख हे कार्यक्रम घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम अविनाश शेवाळे शाखा प्रमुख यांचे वर्षानुवर्ष रक्तदानचे हे कार्यक्रम चालू आहे. गेल्या वर्षी 137 रक्तदाते त्यांनी उपलब्ध केले होते आणि त्यांनी रक्तदान केलं होतं. त्या अगोदर त्यांनी 200च्या वर रक्तदाते उभे केले होते अविनाश शेवाळेंनी. आता शाखा नसल्यामुळे शिवसेनेची आपली 146ची शाखा ही होती, त्यावेळेस त्यांनी तिकडे लोक भरपूर प्रमाणात येत होते. आता शाखा नसल्यामुळे श्री साईबाबा मंदिर पटांगण इथे त्यांनी स्वतः हा मंडप त्यांनी उभा केला आहे आणि त्यातून ते रक्तदान करतायत. आणि आता बघितलं तुम्हाला प्रतिसाद आहे लोकांचा या रक्तदानाला आणि चांगला आपण लोकांना हे करतोय, प्रयत्न करतो की लोकांनी यावं आणि रक्तदानासाठी पुढे यावं, कारण रक्ताची गरज आहे. प्रत्येक माणसाने हे रक्तदान करायला हवं. असं नाही विचार करायला पाहिजे की मी रक्तदान केल्यावर मला मिळायला पाहिजे. रक्तदान केल्यानंतर आपोआप त्यांच्यासाठी काही ना काहीतरी देव देतच असतो. म्हणून सगळ्यांना आमची विनंती आहे या माध्यमातून की जसं अविनाश शेवाळे
रक्तदान शिबिर हे राबवत असतात प्रत्येक ठिकाणी आणि त्यांना पल्लवी फाउंडेशन मदत करत असते की सगळ्या पेशंट लोकांना, सगळ्या नागरिकांना ही सुविधा उपलब्ध व्हावी या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून. तर सगळ्यांनी असा कार्यक्रम राबवायला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी असं रक्तदान करायला हवं. सगळ्या शिवसैनिकांना माझं आव्हान आहे, त्याने इथे येऊन रक्तदान करावं, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपल्याला रक्ताची तुटवडा आहे मुंबईत. तो आमचे शाखा प्रमुख यांनी हा कार्यक्रम रक्तदानाचा राबवलेला आहे. तरी सर्व मी नागरिकांना, ग्रामस्थांना, आमच्या वाडीतल्या ग्रामस्थांना व शिवसैनिकांना नम्रतेची विनंती करेल की आपण इथे येऊन जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे, हीच मंडळ अविनाश तर्फे विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.